विजन. पण त्याच सोबत लोकसभेमध्ये बारामतीमध्ये जो शह बसला त्याला काटशह अजित पवार विधानसभेत नेमका कसा देणार? युगेंद्र पवारांना अजित पवार नमवणार की आपला विजय पुन्हा प्रस्थापित करणार? यासोबतच एक विजनरी नेता म्हणून महाराष्ट्रासाठीचं त्यांचं पुढचं 5 वर्षांचं विजन नेमकं काय, या सगळ्या संदर्भात आपण पहिल्या सत्रात चर्चा करूया. या सत्राला सुरुवात करूया. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत सरिता कौशिक. नमस्कार, मी सरिता कौशिक. अजितदादा, स्वागत आहे विजनच्या या कार्यक्रमामध्ये. नमस्कार दादा, आम्ही एकच दादा अजितदादा हे खूपदा ऐकत आलो आहोत. आता तेच अजितदादा कॅप्टन्सीच्या रोलमध्ये आहे आणि टीम राष्ट्रवादी पहिल्यांदा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये निवडणुकीला सामोरं जात आहे. खूप प्रेशर वाटतं का? सरिताताई, कुठलाही जर एखादी जबाबदारी आपण स्वीकारल्यानंतर पुढे जात असताना एक तर आम्हाला अनुभव बऱ्याच वर्षाचा आहे. कारण मी 91ला पहिला मेंबर ऑफ पार्लमेंट झालो आणि त्याच्यानंतर मी काही कारणांनी राजीनामा मला द्यावा लागला, त्यावेळेसची राजकीय समीकरणं लक्षामध्ये घेता. आणि मग नंतर मी लगेचच 6 महिन्यांनी विधानसभेत आलो. पण मी MP झालो त्याच वेळेस सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये मी स्टेट मिनिस्टर होतो. त्याच्यामुळं MP जरी असलो तरी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्या दिवशी मी 91ला MP झालो त्या दिवसापासून मी इथला मेंबर राहिलो. कारण ॲज अ स्टेट मिनिस्टर म्हणून मला तिथं जाता येतं. आणि तेव्हापासून काम करत करत इतक्या निवडणुका आल्या गेल्या, इतक्या वेगवेगळ्या लाटा आल्या गेल्या, अनेकदा वेगवेगळे डिसिजन आमच्या वरिष्ठांनी घेतले. त्या सगळ्याच्या मागं ताकदीनं उभं राहण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनीच केलं, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं तो अनुभव असल्यामुळं आताची जबाबदारी आम्ही सगळेजण, मी एकटा निर्णय घेत नाही, आम्ही सगळे कलेक्टिव्हली निर्णय त्या ठिकाणी घेतो आणि पुढे जातोय. कुठंतरी एका अस्तित्वाचा हा लढा आहे असं नाही वाटत का या खेपेला? नाही, शेवटी राजकारण म्हटल्यानंतर ह्याच्यात अस्तित्व वगैरे नसतं. आता तुम्ही बघा, कित्येकदा ज्यावेळेस इंदिराजींची लाट आली त्यावेळेस काही जणांना एकदम बाजूला व्हावं लागलं. एक काळ तर असा होता या देशात फक्त भाजपचे 2 खासदार होते, फक्त 2 खासदार. ज्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान झाले त्याच्यानंतरचा काळ बदलत गेला. असा काळ कुणाचाही कायम काळ असा एकसारखा राहतो असा आपल्या महाराष्ट्रातला आणि भारतातला इतिहास नाही. त्याच्यावर चढ उतार येत असतात. माझं स्वतःचं मत असं आहे की कुठं उतार आला तर खचून जायचं नसतं आणि चढ आला म्हणून काय हुरळून पण जायचं नसतं. थोडं जमिनीवर पाय ठेवून आपलं आपलं काम करायचं, लोकांच्यामध्ये राहायचं, प्रश्न सोडवायचे. दादा, आपण सगळ्यांनीच आत्ताच झालेली लोकसभा पाहिली आणि लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी परत आले असले तरी जो मेजॉरिटीचा आकडा त्यांना स्वबळावर गाठायचा होता तो महाराष्ट्रामुळे ते गाठू शकले नाही असं चित्र आहे. त्यावेळेचं जमिनीवरची जी काही परिस्थिती होती आणि आज आपल्या विधानसभेत जी परिस्थिती आहे त्यात काही बदल वाटतोय का? सरिताताई, तुम्ही एकट्या महाराष्ट्रावर जाऊ नका. उत्तर प्रदेशमध्ये देखील ज्या पद्धतीनं सपोर्ट मिळायला पाहिजे होता कालच्या लोकसभेला तसा मिळाला नाही. मध्य प्रदेशमध्ये मिळाला, इतर राज्यामध्ये मिळाला, पण उत्तर प्रदेश पण महत्वाचं राज्य होतं. नक्कीच वन साईड ते चालेल असं सगळ्यांचं म्हणणं होतं, तेही चाललं नाही. शेवटी जनता जनार्दन महत्वाचे आहेत, मतदार महत्वाचे आहेत. मतदार वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असतात. समोरचे लोक कधी कधी नरेटिव्ह सेट करत असतात, जो पार्लमेंटच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते सेट करू शकले. काही राज्यांमध्ये ते तिथल्या लोकांना योग्य वाटलं नाही, लोकांनी त्याचा विचार केला नाही. काही राज्यांमध्ये ते योग्य वाटलं, लोकांनी विचार केला आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राचा निकाल तसा लागला. आम्हालाही कुणाला वाटलं नव्हतं की महाराष्ट्राचा निकाल अशा पद्धतीचा लागेल, पण तो लागला. शेवटी लोकशाहीमध्ये यश अपयश असतं. अपयश असलं तरी ते देखील पचवून पुढं जायचं असतं, मान्य करायचं असतं. यश असलं तरी देखील त्या ठिकाणी यश बरोबर घेऊन पुढं जायचं असतं. त्याच्यामुळं आम्ही हे झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं त्यावेळेसची महाराष्ट्राची परिस्थिती आणि आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती, त्याच्यानंतरच्या काळामध्ये एक थोडेसे आमच्या युतीमध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ती घालवणं आमचं काम होतं आणि त्या निमित्तानं आम्ही अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाची ती वेळ आमच्यावर होतीच.
आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही चांगल्या योजना कशा आपल्या महाराष्ट्राला देता येईल, गरिबांना देता येईल, महिलांना देता येईल, बांधवांना देता येईल, युवा युवतींना देता येईल, तो विचार करून त्या योजना आणल्या. त्या योजना आज आम्ही महाराष्ट्रात फिरतो तर त्या पॉप्युलर झालेल्या दिसत आहेत. उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना खूप पॉप्युलर झाली. 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या वीज माफीची योजना ती पॉप्युलर झाली. आम्ही शेतकऱ्यांना दुधाचे दर परवडत नाही म्हणून आता 5 रुपये अनुदान देत होतो ते 7 रुपये केलं. शेवटी शेतकरी आपल्या राज्याचा कणा आहे, तो त्या ठिकाणी मजबूत राहायला पाहिजे. ह्या अनेक गोष्टी आम्ही केल्या आणि हे करताना जात पात भेद धर्म भेदभाव काही डोळ्यासमोर ठेवलं नाही. गरीब महिलांच्या करता ही मदत आपण करायची ती आम्ही केली. त्याच्या संदर्भामध्ये आमच्यावर आरोप झाले. आम्हाला सांगण्यात आलं की हे बंद पडेल, हे देणारच नाही, हे बँकेतनं पैसेच काढून देतील आणि पुन्हा घेतील. असलं काय इतकं म्हणजे पोरकटपणाचे आरोप आमच्यावर झाले. आम्ही लोकांना आत्ता सरिताताई तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला परवा 2-3 सभांना लोकांनी सांगितलं, आत्ताही सांगतात खुशाल ह्याला स्टे आला. कुणी स्टे दिला? मी तर जाहीरपणे सांगतो दाखवा मला स्टे, मी म्हणेल ते ऐकीन. परंतु स्टे नसताना त्यांना एक भीती वाटायला लागली किंवा ही लाडकी बहीण योजनेतनं ग्रामीण भागातल्या किंवा शहरी भागातल्या महिला जो गरीब वर्ग आहे तो जाऊन महायुतीलाच मतदान करेल का काय अशी शंका त्यांना वाटायला लागली. आणि त्याच्यामुळं त्याच्यातून काही नरेटिव्ह सेट करता येतोय का अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न चाललाय. तो त्यांच्या प्रकारे काम करतील, आम्ही आमच्या प्रकारे काम करू. आमची भूमिका स्वच्छ आहे, आमच्या योजना चांगल्या आहेत. आम्ही गेल्या काही वर्षामध्ये काम चांगलं केलेलं आहे, ते लोकांच्या समोर आहे. आज केंद्र आमच्या विचाराचं सरकार आहे, 4.5 वर्ष ते अजून राहणार आहे. त्याच्यामुळं त्या विचाराचंच राज्यात सरकार आलं तर केंद्राकडनं आम्हाला अधिक मदत घेता येईल. जसं चंद्रबाबू नायडूंनी घेतली, चंद्रबाबू नायडूंना यंदाच्या अर्थसंकल्पात थोडं झुकतं मिळालं, नितीश कुमारला झुकतं मिळालं, तसं उद्याच्याला आम्हाला झुकतं मिळेल. त्याच्यात महाराष्ट्राचा फायदा होईल. सांध्यापासून बांध्यापर्यंत लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट मदत होणार आहे. मला तुम्ही सांगा, मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो, दुसरं सरकार आलं तर केंद्र त्यांना काही देणार आहे? जे काही नियमाने असेल ते त्याच्यापेक्षा वाढ तर होणार नाही. जी बिहार आंध्र प्रदेशला झाली ती आम्ही आल्यावर होणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं हित कशात आहे ते जनतेने ओळखावं. दादा, आपल्या खात्यानं खरं तर ऑब्जेक्शन घेतलं होतं असं कळतं लाडक्या बहिणीसाठी एवढा पैसा वेगळा काढण्याचा. निवडणुकीला दृष्टिकोनात ठेवून जर लाडकी बहीण योजना बघितली तर ती यशस्वी होताना दिसते. पण निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या आर्थिक गणितासाठी ही योजना कितपत योग्य आहे? सरिताताई, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प यंदा सादर करत असताना 6.5 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षी 10% वाढ होते. म्हणजे पुढच्या वेळेचा अर्थसंकल्प 7 लाख कोटीचा असेल. पगार, सॅलरी आणि पेन्शन ह्या सगळ्याचा मी चुकून सॅलरी आणि पगार डबल म्हणलो. पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज हे देण्याच्या करता मला 3-3.5 लाख, मला म्हणजे सरकारला आपल्या 3-3.5 लाख कोटी रुपये लागतात. बाकीचे पैसे आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटला तिथं लाभ देण्याच्या करता, त्या योजना राबवण्याच्या करता एक समाधानाने प्रत्येकाला आपलं आपलं काम करता यावं, त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या आपल्याला भागवता याव्यात, ह्याच्यातनं आम्ही तो खर्च करत असतो. आणि त्या पद्धतीनं आपलं राज्य सक्षम आहे. मी 10 वेळेला अर्थसंकल्प सादर केला. मी फार जबाबदारीनं सांगतोय. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य पद्धतीनं पुढं जाणार आहोत आणि त्या कुठल्याही योजना बंद कशा पडणार नाही आणि राज्याच्या विकासाला देखील निधी कसा कमी पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार आणि त्या सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांनी सर्वांनी केलेलं आहे. कुठलंही सरकार असलं तरी ज्यावेळेस एखादा आर्थिक बाबतीतला विषय येतो त्यावेळेस अर्थ विभागाला त्याची भूमिका मांडावी लागते. परंतु ते त्यांची भूमिका मांडण्याचं काम करत असताना रिसोर्सेस वाढवण्याचं काम देखील त्याच विभागाला करावं लागतं. कशातनं? जसं आता 1 नेशन 1 टॅक्स आला, GST मधनं आज देशामध्ये जेवढा टॅक्स गोळा होतो, देशातला GSTचा टॅक्स त्याच्यातला 8% रक्कम एकट्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळते देशातल्या एकूण टॅक्सपैकी. कारण आपण देशातला एकूण 16% GST गोळा करतो. 16% पैकी 50% तिकडे जातो, 50% आपल्याला मिळतो
अजून तिथं कुठं एक्साईजचा तो आपल्याला मिळतो, असे वेगवेगळे टॅक्स, रेव्हेन्यूचा टॅक्स आपल्याला मिळतो, असे वेगवेगळे टॅक्स आपल्याला मिळतात. त्याच्यातून गरीब वर्गाला त्रास होणार नाही आणि ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडनं थोडं बहुत विकासाच्या करता कसं आपल्याला कराच्या रूपातनं काढून घेता येईल अशा प्रकारचं लोकाभिमुख कारभार करत असताना, सरकार चालवताना सरकारमध्ये असणाऱ्यांना विचार करावा लागतो. तो विचार करून आम्ही पुढे चाललेलो आहोत. दादा, लोकसभेमध्ये एक जो फटका बसला महायुतीला तो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर, खास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इथून बसलेला आहे. मनोज जरांगे फॅक्टर बद्दल काय म्हणाल? प्रत्येकाला आपल्या महाराष्ट्रात, देशात आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तो संविधानाने दिलेला आहे, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपली आपली भूमिका मांडतात. ते त्यांची भूमिका मांडतात. त्याच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्री यांनी लक्ष घातलेले. मागे तुम्हाला आठवत असेल एका सभेमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथं असणाऱ्या अर्धपुतळ्याची शपथ घेऊन सांगितलं मी त्याच्यातनं मार्ग काढीन आणि त्या संदर्भामध्ये मार्ग काढण्याचं काम त्यांनी केलं, आम्ही सगळ्यांनी मिळून केलं. परंतु त्याबद्दल देखील काही मतमतांतर आहे आणि म्हणून शेवटी वेगवेगळी मतं असू शकतात, ती ऐकून घ्यायची असतात आणि त्याच्यातून पुढं मार्ग काढायचा असतो. अनेक पण त्याला फटका आपल्यालाच बसतोय. नाही, ह्याच्यातूनच अजून वेगवेगळ्या समाजाचे पण आरक्षणाच्या बद्दलचे मुद्दे आहेत आणि त्याबद्दल चर्चा चालू आहे. त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा त्यांनाही समजून सांगण्याचं काम किंवा हे कशा पद्धतीनं अडचणी येतात त्याची एक कमिटी नेमलेली आहे. त्याच्यात न्यायाधीश, रिटायर न्यायाधीश, निवृत्त न्यायाधीश ते त्याच्यामध्ये आहेत. अशा सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कुठल्याच सरकारला असं वाटत नाही. अनेक वर्ष वेगवेगळ्या समाजाला आरक्षण देण्याच्या बद्दलचे मुद्दे आपल्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये देखील तुम्ही पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील तशा प्रकारची मागणी आहे. मध्ये इकॉनॉमी विकर सेक्शनच्या करता 10% आरक्षण देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जे आरक्षणापासून वंचित आहेत परंतु त्याच्यात गरीब वर्ग आहे त्या मुलांना मुलींना बेनिफिट मिळाला पाहिजे अशाही पद्धतीनं एक निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी आज देशामध्ये चाललेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही देखील फार विचार करून 10% आरक्षण त्या बाबतीमध्ये मराठा समाजाला दिलेलं आहे. आत्ता वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या त्या आरक्षणाच्या माध्यमातून मुला मुलींना मिळत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळते. पण जरंगेंचं म्हणणं असं आहे की मला ते आरक्षण नको, मला ओबीसी मधनच कुणबी सगळे त्याच्यामध्ये समजावेत आणि आरक्षण द्यावं अशा पद्धतीनं त्यांची मागणी आहे. ठीक आहे, मागणीमध्ये चर्चा करून मार्ग काढायचा प्रयत्न आम्ही लोक करू. सध्या मराठा समाज कोणाबरोबर आहे? महायुती बरोबर की महाविकास आघाडी बरोबर? नाही, मराठा समाज हा आपल्या राज्यामध्ये संख्येने मोठा असणारा समाज आहे. इतके दिवस गाव पातळीचं राजकारण करताना तिथं प्रमुख भूमिका मराठा समाजातलाच पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, हे मान्यवर त्या ठिकाणी घेत आलेले आहेत. हे आपण पाहिलं असेल. आज मोठ्या प्रमाणावर साखर कारखानदारी जी उभी राहिली, जिल्हा बँका उभ्या राहिल्यात, अनेक प्रकारच्या संस्था महाराष्ट्रामध्ये उभ्या राहिल्यात. त्याच्यातल्या मेजॉरिटी संस्था ह्या मराठा लिडरांच्याच हातामध्ये आहे. आज 288 आमदारांच्या पैकी माझ्या माहितीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर आमदार संख्येने मराठा समाजाचेच आहेत. ही सगळी वस्तुस्थिती. शिक्षण संस्था पण ज्या नंतरच्या काळामध्ये निघाल्यात त्या पण मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाच्याच लोकांच्या हातामध्ये आहेत. पण काहींचं म्हणणं आहे की ठराविकच घराण्यांच्यामध्ये हे सगळं सामावलं गेलेलं आहे. आपल्याला ते मान्य आहे का? तसं मी तुम्हाला सांगतो काय लोकांच्या मनात आहे ते तसं सामावलेलं असल्यामुळं गरीब काही मराठा समाजाची लोक हे मागं त्या ठिकाणी राहिलेले आहेत असा एक मतप्रवाह आहे. पण लोकशाहीमध्ये जर तिथल्या तुमच्या भागातला कारखाना कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा तिथल्या सभासदांचा अधिकार आहे. तुम्हाला कुठला आमदार खासदार करायचा हा मतदारांचा अधिकार आहे. शिक्षण संस्था काढताना ट्रस्ट काढला जातो. शिक्षण संस्था चांगली चालली तरच चालते, नाही चांगली चालली तिथं तुमचा दर्जा चांगला नसेल तर कोणी मुलं तिथं ॲडमिशनला येत पण नाही.
त्याच्यावर शिक्षण संस्था चालवणारे मेरिटमध्ये चालवले तरच टिकू शकतात. पण हे बाकीच्या संस्था दूध संघ, साखर कारखाने, जिल्हा बँका, अमक्या त्या सगळीकडं सभासद असतात, मतदार असतात, ते निर्णय घेतात. लोकशाहीमध्ये काही जण म्हणतात की बाबा एकाच घरातले लोक पुन्हा पुन्हा पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी असं चालत आलेलं आहे. पण तिथं बळजबरी केली जात नाही. तिथं निवडणूक होते. निवडणुकीत मतदार राजा जाऊन तिथं मतदान करतो. मतदारांचा त्या पिढीवर विश्वास असेल, त्या उमेदवारावर विश्वास असेल तर मतदार निवडून देतात. आणि ते पुढं असं बळजबरी करून कोणी निवडून येऊ शकत नाही. दादा, खरं तर तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. काय? माझा प्रश्न हा होता की मराठा समाज ह्या खेपेला कोणाबरोबर, महाविकास आघाडी की महायुती बरोबर? मराठा समाज आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्यांच्याच बरोबर मराठा समाज राहिलेला आहे. हे तुम्ही बघा. इतर समाज एकतर्फी मतदान त्या ठिकाणी करतात, परंतु हा समाज असं कधी, कारण त्यांना राज्य चालवायचं आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे. त्याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही जर पाहिलं तर असं कुठं एक आहे. काही इफेक्ट मात्र जरूर जरंग्यांचा झालेला आहे. त्याचा फटका लोकसभेला विशेषतः मराठवाड्यामध्ये बसलेला आहे. तुम्ही विदर्भचे आहेत. विदर्भाला मराठा समाजामध्ये देशमुखांना पण कुणबीचं सर्टिफिकेट आहे, आरक्षण आहे. तिथं मुळातच डॉक्टर पंजाबराव देशमुख हयात असताना त्यांनी सगळ्यांना कुणबीची सर्टिफिकेट घ्यायला सांगितली. तुमच्या विदर्भाने प्रतिसाद दिला, तिथं तो प्रश्न नाहीये. उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कुणबीची सर्टिफिकेट आहेत. आपल्या कोकणामध्ये देखील कुणबी समाज आहे, त्यांना सर्टिफिकेट मिळतात. काही जणांनी कुणबीमध्ये लावून घेतलं नाही, कारण ते स्वतः आम्ही 96 कोळी, आम्ही नाही लावून घेणार अशा पद्धतीनं. काही ठिकाणी निवडणुकीला ओबीसीचं सर्टिफिकेट मिळावं म्हणून पण कुणबी लावून घेतलेली पण उदाहरणं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण मराठवाड्यामध्ये पहिल्यापासून आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी मराठवाडा हा निजामशाहीचं तिथं प्रभुत्व होतं. 1 मे 1960ला मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भ संयुक्त महाराष्ट्राचा ज्यावेळेस मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला त्यावेळेसच्या ह्या सगळ्या घटना आहेत. आणि तेव्हापासून मराठवाड्याला मात्र निजामशाहीच्या वर्चस्वाखाली बराच काळ काम करावं लागलेलं असल्यामुळं तिथल्या वर्गाला इतर भागाला जी रिजनला संधी मिळाली तशी संधी मिळाली नाही. आणि त्याच्याबद्दल हैदराबादला जाऊन त्याचं रेकॉर्ड आणून काय नक्की काय करत होते, कुणबी म्हणजे कोण, जे शेतीवाडी करत होते ते कुणबी, असं ते सगळं आहे. तिथं थोडा लोकांच्यावर अन्याय झालाय अशा पद्धतीची भावना निश्चितपणे आहे. ज्यांचा अभ्यास आहे त्यांचंही तशा प्रकारचं मत आहे आणि ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय. त्याच्यामध्ये कित्येक अधिकारी बसवलेले आहेत, कित्येक लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचं काम एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली महायुतीचं चालू आहे. दादा, एक अजून समाज आहे ज्याचं मतदान महायुतीच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये एक गठ्ठा झालं, तो म्हणजे मुस्लिम समुदाय. आणि आजही फारसं ते बदलेल असं वाटत नाही, कारण एकीकडे आपलेच जे मित्रपक्ष आहे त्याचं देवेंद्र फडणवीस असो, ते वोट जिहादची गोष्ट करतात आणि अशा पद्धतीचं एक पोलरायझेशन होत आहे. आपण खूप प्रयत्न करत आहात की मुस्लिम समाजाचं मतदान जे आधी आपल्याकडे होतं ते तसंच राहावं, पण महायुतीत असल्यामुळे हा समाज आता आपल्याला मतदान करणार नाही असं आपल्याला वाटतं का? मी त्याच्या संदर्भात सरकारमध्ये गेल्यापासून काँग्रेसचं सरकार असताना देखील अल्पसंख्याक समाजाला एवढी मदत झाली नव्हती. ती मदत ह्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही करून दाखवलेली आहे. मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल आम्ही 1000 कोटी रुपये केलं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय. आज मला ज्या जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः सरिताताई ठरवलेलं आहे, मी सर्व धर्मसमभाव मानणारा एक कार्यकर्ता आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं मी पुढे चाललेलो आहे. मी नुसतं तुमच्यासमोर बोलत नाही, भाषणात बोलत नाही, मी कृती करतोय. मला परवा 2 जागा मिळालेल्या होत्या, राज्यपाल नियुक्त मला सुचवायच्या होत्या. मी एक इद्रिस नायकवाडी अल्पसंख्याक समाजाला दिली. विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक समाजाचा प्रतिनिधी नव्हता.
आम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला, एक ओबीसीला दिली, एक मायनॉरिटीला त्या ठिकाणी दिली. आम्ही प्रतिनिधित्व दिलं. आम्ही बोलत नाही तसं इतरांनी प्रतिनिधित्व दिलं नाही. त्यांना पण संधी होती, इतरांना म्हणजे काँग्रेसला होती, सगळ्यांनाच समोर संधी होती, त्यांनी दिलं नाही. एवढंच नाही तर मी आता तुम्हाला सांगतो, ह्याद्वारे महाराष्ट्राला सांगतो, राज्याला सांगतो, मी ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं सारखं नाव घेतो आणि त्या विचारधारेने जायचं सांगतो, त्यावेळेस माझ्या वाट्याला महायुतीमध्ये, माझ्या म्हणजे राष्ट्रवादीला महायुतीमध्ये जेवढ्या जागा येतील त्याच्यात 10% पेक्षा जास्त जागा मुस्लिमांना असतील, 10% पेक्षा जास्त जागा आदिवासींना असतील, 10% पेक्षा जास्त जागा मागासवर्गीयांना असतील, SC, ST आणि अल्पसंख्याक या सर्व घटकाला 10% पेक्षा जास्त जागा असतील, ज्या म्हणजे आम्ही कृती देखील करतोय. आता जनतेने, आम्ही आव्हान करणार जनतेला की आम्ही आमचं काम केलेलं आहे. आम्ही शेवटी राज्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना जसं छत्रपती शिवाजी महाराज बरोबर घेऊन गेले, त्यांच्याबरोबर पण मायनॉरिटी होती. तुम्ही काढा इतिहास. त्याच दृष्टिकोनातनं आम्हाला पुढे जायचंय आणि आम्ही पुढे जातोय. जर कुणी काही वाचाळवीर वेगळं बोलले तर आम्ही बोलतो की हे नाही बोललं पाहिजे. हे सर्व धर्म समभाव, आज केवढा मोठा तुमचा माझा भारत देश आणि महाराष्ट्र आज एक संघ राहिला, ह्याच्यात जर दुफळी पडली तर राज्य मागं राहतं. तुम्ही एकोपा ठेवला, जातीय सलोखा राहिला तर राज्य पुढे जातं. नक्कीच. दादा, खरं तर आता प्रत्येक आघाडी युतीमध्ये 3-3 पक्ष आल्यामुळे जागा कमी मिळणार वाटाघाटी, ते माहिती होतं. पण शरद पवारांना तिथं 87 जागा मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदे ते जे काही आमदार घेऊन आले होते ते बघितलं तर त्यांना 82 जागा मिळाल्या आहेत. आपण एवढे आमदार घेऊन आलात, आपल्याकडे पक्ष आहे, आपल्याकडे चिन्ह आहे, पण आपल्याला फक्त 55 जागा मिळाल्या. कुठेतरी तुम्हाला आज नाही ते कळणार, ज्या दिवशी विड्रॉलचा दिवस संपेल त्यावेळेस कळेल. पण एक गोष्ट खरी आहे, मी जागा उगीच हादाशासारख्या जागा जास्त घ्यायच्या आणि निकाल 0 लागायचा, त्याला काय अर्थ नाही. जागा मर्यादित घेऊन मॅक्झिमम जागा कशा निवडून येतील हा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे आणि जास्तीत जास्त जागा आणण्याचा आणि महायुतीचं सरकार आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. नवाब मलिक ही वादाची ठिणगी अजूनही आहे का आपल्यामध्ये आणि बाकीच्या मित्र पक्षांमध्ये? प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याबद्दल चर्चा मीडियामध्ये चालू आहे. शेवटच्या दिवशी स्पष्ट चित्र विड्रॉलचा दिवस ज्या दिवशी आहे त्यावेळेस 3 वाजता दिसेल आणि मग आपल्याला ह्याच्याबद्दल फार कुठला मुद्दा विचारता येणार नाही अशी परिस्थिती असेल असं मला वाटतं. नवाब तुमचे आहेत की नाही दादा? हो किंवा नाही एवढाच प्रश्न. नाही, एक मिनिट. आमचे अनेक कार्यकर्ते आहेत. शेवटी नवाब मलिकांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेले आहेत, आरोप सिद्ध झाले नाहीत. सरिताताई, ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले. मी पण गेले 30-35 वर्ष बघतोय. अनेकांनी आरोप केले. आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब हयात नाहीत, त्यांनी आरोप केले. खूप जणांनी, आता मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही. कधी कधी एखाद्याची एक शक्तीस्थळ असेल किंवा एक कोण पुढं चाललेला असेल तर त्याला बदनाम करण्याच्या करता आरोप केले जातात. तुम्हाला आठवत आहे राजीव गांधी ज्यावेळेस 1984 साली देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस मिस्टर क्लीन म्हणून त्यांची इमेज होती. काय ठरलं गेलं की ती इमेज डॅमेज केल्याशिवाय त्यांना बाजूला करता येणार नाही. कुणालाच वाटत नव्हतं. 1984 साली पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिराजी, कुणालाच नाही एवढं बहुमत राजूजींना मिळालं होतं. तेवढं बहुमत 3/4 पेक्षा जास्त. आणि तसं असताना 3/4 किंवा 2/3, माझा थोडंफार चुकेल, पण तेवढं बहुमत मिळालेलं होतं. ते बहुमत मिळालेलं असताना बोफोर्सचं प्रकरण आलं. गावात पण पारावर बसले, अरे आमच्याकडे बोफोर्स झाला, कशाचा बोफोर्स झाला, काही म्हणायला लागले. पण त्याची जबरदस्त किंमत काँग्रेसला त्या काळामध्ये मोजावी लागली. त्यावेळेस आम्ही काँग्रेसमध्ये होतो. आणि बघितलं तुम्ही, कधी कधी एखादा नरेटिव्ह सेट करत असताना एखाद्याला सारखं तेच 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 करून बदनाम केलं
गोबलने ती वापरली तर लोकांचा भ्रमनिरास त्या ठिकाणी होतो, लोकांचं मत परिवर्तन त्या बाबतीमध्ये होतं. त्याच्यामुळं अनेकांच्यावर अनेक प्रकारचे आरोप आहेत. ते आरोप असणं वेगळं आणि एखादा आरोप होऊन सिद्ध होणं आणि शिक्षा होणं ते वेगळं. आमचं म्हणणं आहे किंवा त्यांच्यावर तो आरोप करण्यात आलेला आहे त्या आरोपामध्ये तथ्य नाही असं आमचं म्हणणं आहे. चौकशी संपूर्ण झाल्यानंतर न्याय व्यवस्था न्याय देईल त्यावेळेस आपल्याला वस्तुस्थिती कळेल. दादा, आपण 2-4 वेळेला म्हटलंय, मंचावरून म्हटलंय की सुनेत्रा पवारांना उभं करून आपली चूक झाली. लोकसभेनंतर किंवा आता जेव्हा आपल्या समोर युगेंद्र उभे आहेत त्यावेळेला आपल्याला असं वाटतं का की एकंदरीत वेगळं होऊनच आपण चूक केलीत? एकंदरीत वेगळं जे आपण झालात त्यातच कुठंतरी चूक झाली असं कधी कधी वाटतं का? असं काही वाटत नाही. शेवटी प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा, त्या विचारधारेने पुढे जाण्याचा अधिकार आहे. मला आता तो माझ्या विरोधात उमेदवार आहे, मला त्याबद्दल जास्त कॉमेंट्स करायची नाही, कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. तसा तो राहिलेला आहे. त्याच्या पक्षाने त्याला उमेदवारी दिलेली आहे. बारामतीचे मतदार सुज्ञ आहेत असा माझा ठाम दावा आहे. ते त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील. आम्ही सगळेजण आमच्या परीनं आमची बाजू मांडू, ते त्यांच्या परीनं बाजू मांडतील आणि बारामतीकरांना जे योग्य वाटेल त्याबद्दलचा कौल बारामतीकर देतील. गेली 2.5 वर्षात महाराष्ट्रामध्ये आपण जर परंतु बघितलं तो कौल देत असताना पुन्हा 23च्या मतमोजणीच्या वेळेस अजित पवारच बारामतीतनं निवडून आलेला असेल. दादा, गेल्या 2.5 वर्षात आपण बघितलं की सहानुभूतीचा एक वेगळाच खेळ महाराष्ट्रात दिसला. मग ती उद्धव ठाकरेंसाठी असो किंवा शरद पवारांसाठी असो. आपल्याला वाटतं का की लोकसभेत आपल्याला त्या सहानुभूतीचा फटका बसला? काय सरिताताई, जे झालंय ना, मी झालेल्याचा विचार करत नाही. त्याच्यातनं जे काही चूक झालेली असेल ती दुरुस्त करायची आणि पुढे जायचं. आता ते मागचं उगाळून काय, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात उकिरडा कितीच उकरत बसलं तर त्यातनं काहीच निघणार नाही. त्यापेक्षा आता नवीन निवडणूक आलेली पुढं त्याच्याबद्दल जाऊ. मागचं झालं, त्या झाल्यातनं त्याच्यात ज्या आम्ही कमी पडलो असेल, ज्या चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त करायच्या आणि जनतेचा पुन्हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करायचा. दादा, परवा आपण खूप भावूक झालात भाषणात. भाषण करता करता आपण थांबलात, मग आपण पाणी मागवलं. त्याची काल शरद पवारांनी नक्कल सुद्धा केली. ती बघितली का आपण? मी ती बघितली नाही, कारण मी काल सांगली जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात होतो, नंतर कोल्हापूरहून. पण मला कानावर आलं, तो त्यांचा अधिकार आहे, मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण एक गोष्ट मी प्रश्न विचारला म्हणून सांगतो की पवार साहेबांना ज्या उंचीवर महाराष्ट्र बघतो, भारत देश बघतो, एक राष्ट्रीय नेता, प्रगल्भ नेता, त्या नेत्यांनी त्यांच्या मुलाच्या वयाचा असणाऱ्या, म्हणजे मुलाप्रमाणे असणाऱ्या, की ज्यांनी रात्रीचा दिवस करून साहेबांना सतत महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जाऊन दिलं, सगळा मतदारसंघ मी सांभाळला. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की एक सभासाहेब घ्यायची आणि त्या ठिकाणी निवडणूक व्हायची. पण त्यांनी, तो अधिकार त्यांचा आहे, पण अशा पद्धतीनं साहेबांनी नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नाही. इतरांनी कोणी केली असेल, युगेंद्रनी केली असती, आणखी कोणी केली असती, तर ते, कारण मी रुमाल काढलेला नव्हता, त्यांनी रुमाल काढला. माझं एक झालं, माझ्या आईचं नाव घेतल्यानंतर, माझ्या वडिलांचं नाव घेतल्यानंतर थोडासा मी भावनिक झालो, पण मी लगेचच थोडा थांबलो, पाणी प्यालो आणि विषय बदलला. मी त्याच्या संदर्भात, ठीक आहे, आता माणूस आहे, प्रत्येक जणाला काहीतरी भावना असतात, मन असतं, त्याच्यामुळं काही कठोर 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 म्हणजे काय सारखंच कोणी कठोर असतं अशातला भाग नाही. कधी कधी असं काही होतं, परंतु ते नॅचरल पद्धतीनं झालं, नैसर्गिक पद्धतीनं झालं. पण ठीक आहे, आता इतके दिवस मला वाटत होतं राज ठाकरेच नक्कल करतात किंवा, पण आता काल दुसरं पण डोळ्यासमोर आलं. पण मला आज इथं मनाला वेदना झाली की मी साहेबांना दैवत मानलं आणि त्यांनी माझी नक्कल करावी. आम्ही घरातली माणसांना, लहानाची मोठी, त्यांच्या समोर झालो. त्यांनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टी केल्या, कुठेही कमी पडलो नाही.
त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात राजकारणात आल्यानंतर मी कधीही दिल्लीवाले आज पण मला ओळखत नाही. मी दिल्लीला गेलोच नाही, मला जायचं कारणच नव्हतं. कारण आपलं काम भले आपण भले, ह्याच पद्धतीने मी पुढे गेलो. कालच्या भाषणात पवार साहेबांनी हे सुद्धा म्हटलं की मी आजवर कधीही आयुष्यात कोर्टाची पायरी चढलो नव्हतो, तुमच्यामुळे त्यांना ती पायरी चढावी लागली. सरिताताई अजिबात नाही. ही लोक मेजॉरिटी सगळे संघटना आली, निवडणूक आयोगाने निर्णय दिला. तुम्ही एकीकडे काय म्हणता, जनतेच्या दारात जावा. तुम्ही काय म्हणता, न्यायव्यवस्थेकडे जावा, न्यायव्यवस्था जो निर्णय देईल तो सगळ्यांनी मान्य करा. तुम्ही काय म्हणता, निवडणूक आयोगाकडे जावा, ते जे पक्षाच्या बाबतीत चिन्हाच्या बाबतीत निर्णय घेतील ते मान्य करा. तशा पद्धतीनं आम्ही गेलो. आम्ही काय चूक केली? आता कोर्टात मॅटर चालू होते, उद्याच्याला तुमची माझी कोर्टात मॅटर चालू आहे. आपण कोर्टात जाऊन काय तिथं बसून करणार आहे? कोर्टात तुमच्या वतीनं वकील भांडणार, माझ्या वतीनं वकील भांडणार. आपण नुसतं ही वकील काय करतोय, ती वकील काय बोलतोय एवढंच बघणार. कोर्ट काय बोलतोय ते बघणार. आपल्याला तिथं राईट काय आहे? आज मग सहानुभूती मिळवण्याच्या करता तुम्ही कोर्टात गेला का? सुप्रिया पण नेहमी सांगते, माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि मला कोर्टात जावं लागलं. अगं पण मग वाढदिवस करायचा कशाला कोर्टात गेली? त्या दिवशी 1 तारीख नाही कोर्टात गेली असती तरी चाललं असतं, किंवा वकिलाला सांगायचं, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे, पुढची तारीख माग. पुढची तारीख मागता येते ना? नाही का? हो का नाही सांगा? हो. मग मागायची ना. हे जे आहे ना भावनिक करायचं, हे बरोबर नाही हो. रेवती पण माझीच मुलगी असल्यासारखं. पण माझ्या मुलीचा वाढदिवस होता, मी कोर्टात गेले, तिथं बसले, तिथं तिला यायला सांगितलं. असं नका ना करू. ठीक आहे, माझी वेगळी मतं आहेत, तुमची वेगळी मतं आहेत, त्याबद्दल सगळं खरं आहे. पण ह्या पद्धतीनं मी कुणालाच कोर्टात जायला सांगितलं नाही. मी तर कोर्टाची पायरी पण अजूनपर्यंत चढलो नाही. मी गेलेलो दिल्लीत, बघितलं का? कारण वकिलाचं काम आहे. वकिला आम्ही पैसे देतो, त्यांनी माझं बाजू मांडली पाहिजे. ते पैसे देतात, त्यांची बाजू वकिलाने मांडली पाहिजे. दादा, आपण मध्ये असे संकेत देत काय होता, तुम्ही नुसता हसता, काहीच बोलत नाही. नाही दादा, मी प्रश्न विचारते. दादा, मध्ये आपण असं संकेत देत होतात की आपण बारामतीमधनं लढणार नाही, जय लढणार. काय नक्की ते होतं? म्हणजे ताई, मी तसं म्हणलं नव्हतं. मी म्हणलं होतं की मला एक प्रश्न, मला वाटतं सारसबागेच्या गणपतीच्या दर्शनाला गेलो असताना मीडिया तर सारखा माग बरोबर असतो, त्यांनी काहीतरी विचारलं की असं असं झालंय, तर लोकांनी मागणी केलेली आहे. मी म्हणलो, माझे 7 वेळा निवडणुका झाल्या. जर लोकांची मागणी वेगळी असेल तर माझं काही म्हणणं नाही. लोकशाही आहे, प्रत्येकाला त्या ठिकाणी मागणी करण्याचा अधिकार आहे. त्याच्यावरून मीडियानी त्या ठिकाणी ठरवलं. मात्र एक ताई, मी खरं ते सांगतो, ज्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो निकाल लागला, मी प्रचंड बारामतीमध्ये काम केलं. प्रचंड म्हणजे प्रचंड. तुम्ही जर येऊन बारामती बघितलंय तर 67 ते 90 पर्यंत साहेब आमदार असताना, मुख्यमंत्री असताना, मंत्री असताना झालेली कामं, आणि 90 पासून आता 2024 पर्यंत गेल्या 34 वर्षामध्ये झालेली कामं, निश्चितपणे ती कामं माझ्या काळातली जास्त आहेत. अर्थात त्याच्यामध्ये पवारसाहेबांचाही सपोर्ट होता, त्याच्यामध्ये इतर पण सहकाऱ्यांचा सपोर्ट होता, बारामतीकरांचा सपोर्ट होता, अनेक मान्यवरांचा सपोर्ट होता. पण इथं मंत्रालयामध्ये बसून त्याला मंजुऱ्या घेणं, त्याचा निधी मंजूर करणं, तो पाठवणं, काम दर्जेदार करून घेणं, सकाळी 6 वाजल्यापासून उठून लोकांच्या त्या कामाला भेटी देणं, काम चांगलं आहे का खराब होतंय ते बघणं, चुकीचं असेल तर अधिकाऱ्यांना बोलणं, एवढ्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केल्या. आता एवढं करत असताना मला एवढा फटका मी दिलेल्या उमेदवाराला बसेल असं वाटलं नाही. आणि त्याच्यावर मला थोडंसं वाटलं की बाबा आपण काही आता वेगळा निर्णय घ्यावा का काय. परंतु नंतर परत तिथं गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी गाड्या अडवल्या, आडवे झोपले, अमुक झालं तमुक झालं. मी शेवटी विचार केला, आपण लोकशाही मानतो, प्रत्येक जण उभा राहतो, तो निवडून येण्याकरता राहतो, परंतु एकच निवडून येतो, बाकीचे तिथल्या मतदारसंघातले पराभूत होतात. मग तो जनतेचा अधिकार आहे. जनतेने जर त्यावेळेस ठरवलेलं होतं, त्यांनी मनात पक्क ठरवलेलं होतं किंवा लोकसभेला ताई
म्हणजे सुप्रियाताई, आणि विधानसभेला दादा, असं ते सगळे म्हणत होते. पण ते अंडर करंट एवढा जोरात असेल हे मलाही जाणवलं नाही. मला तो रिझल्ट बघितल्यावरच कळलं. म्हणून थोडासा मी नर्वस झालेलो होतो. पण मी नंतर माझ्याही मनाला समजून घातली की नाही, लोकशाहीमध्ये यश अपयश होतं. एकेकाळी इंदिराजींचाही पराभव झाला म्हणून त्यांनी काही तिथनं बाजूला गेलं नाही. पुन्हा त्या आल्या, पुन्हा उभ्या राहिल्या, पुन्हा देशाच्या पंतप्रधान झाल्या. अशा अनेकांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. त्यामुळं तो असं कसं आपण म्हणणार नाही नाही मलाच निवडून दिलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. तो संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेला आहे. आता पुन्हा मी त्यांच्या समोर उभा आहे. शेवटी मतदार योग्य तो निर्णय घेतील असं मला वाटतं. दादा, आपण प्रचारासाठी जात नाही बारामतीत असं कळतं. शेवटच्या दिवशी दादा जातात आणि तो शेवटचा दिवसच इनफ असतो. ह्या खेपेला बदललेलं चित्र आहे. ह्याही खेपेला असंच करणार? नाही, ह्या खेपेला 1, 2, 3, 12 दिवाळी आहे. त्याच्यावर दिवाळीत मी कुठल्या माझ्या उमेदवारांना विचारलं ह्याला येऊ का प्रचाराला, तर ते नाही म्हणणार. कारण 1 तारखेला लक्ष्मीपूजन आहे, 2 तारखेला पाडवा आहे, 3 तारखेला भाऊबीज आहे. त्याच्यामुळे सगळेजण दिवाळीत आपापल्या भागामध्ये असणार. मी त्या दिवशी 3 दिवस तिथं असल्यामुळे त्या 3 दिवसात जेवढा काही मला धावता दौरा करता येईल तेवढा त्या ठिकाणी करणार. त्याच्या आधी पण हे सगळं सुरू व्हायच्या आधी मला जे काही सांगायचंय ते प्रचाराचा नारळ फोडत असताना पण मी सांगितलेलं आहे. त्याच्या आधी पण कार्यकर्त्यांच्या बूथ वाईज कमिटी असतात. मी सगळ्या डॉक्टरांची एकतर बोलवलेलं होतं, सगळ्या वकिलांना बोलवलं होतं, सगळ्या बिल्डर. माझी जी प्रचाराची नेहमीची हे प्रचार करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीनं मी केलेलं आहे. बाकीचे पण माझे कार्यकर्ते, काही सहकारी, काही परिवारातले मेंबर असे सगळेजण प्रचार करतायत. दादा, खरं तर खूप प्रश्न आहेत पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आता थांबते. फक्त जाता जाता त्या गुलाबी रंगाचं नक्की काय ते सांगून जा. गुलाबी रंगाचं काही नाही. तुमच्या मागे आहे तो हा रंग जरा गुलाबी आहे, हा रंग गुलाबी नाहीये. तर त्याच्यावर तिलाच विचारा की तुझ्या गुलाबी रंगाचं लक्ष काय. तेव्हा का ताई, असं काही नाहीये. एकंदरीतच काम करत असताना जबाबदारी वाढलेली आहे. आज 40-45 आमदार आपल्याबरोबर राहतात. मूळ पक्ष आपल्याबरोबर राहतो, तसा निकाल त्या ठिकाणी लागतो. आणि या सगळ्या चिन्ह आमच्याबरोबर आहे, पक्षाचं नाव आमच्याबरोबर आहे. त्यावेळेस उद्याच्याला वेगवेगळ्या प्रकारे मीडियामध्ये देखील अनेक बदल झाले. पूर्वीच्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या काळातल्या निवडणुका, सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हायला लागलेला आहे. सोशल मीडिया मतदारांच्यावर बरंच काही मतपरिवर्तन करू शकतो. अशा अनेक गोष्टी अलीकडच्या ह्या 3, 4, 5 निवडणुकीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. शेवटी जनतेला पटवून देण्याच्या करता ज्या काही गोष्टी कराव्या लागतात, निवडणूक आचारसंहितेच्या नियमामध्ये बसून ते करण्याचा मी, माझे सहकारी आणि आमचा पक्ष काम करतोय. दादा, खूप खूप धन्यवाद. आमच्या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं दिलीत. येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. दादा, तुम्ही गुलाबी रंगाचा उल्लेख केलात. माझा गुलाबी रंग हा शुभेच्छांचा आहे आणि तो सर्वपक्षीय नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहे. सकारात्मकतेचा आहे. गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही उलथापालथ झाली त्यानंतर भविष्यामध्ये सकारात्मकता प्रस्थापित व्हावी एवढीच अपेक्षा आणि त्याच्यासाठीच आहे. विजयाचा विश्वास तुम्ही माझ्याच्या व्यासपीठावर व्यक्त केलात. तुम्हाला पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनापासून शुभेच्छा आणि मनापासून आभार. आणि सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आणि यासोबतच मी व्यासपीठावर आमंत्रित करते चाटे होमिओपॅथीचे डॉक्टर अमोल चाटे आणि एबीपी नेटवर्कच्या चीफ रेव्हेन्यू ऑफिसर रुपाली फर्नांडिस